नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सागर इंद्राताईंना म्हणतो की मुक्ता म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. मलाही असंच वाटत आहे की आरतीचं लकीसोबत लग्न लावून द्यावं. आता मात्र लकीला धक्काच बसतो. लकी म्हणतो, नाही या दादूस, असं काहीही होणार नाही. मी त्या मुलीसोबत लग्न करणार नाही. तर आता सागर म्हणतो की नाही, मला तरी असंच वाटत आहे की लकी आणि आरतीचं लग्न व्हावं. तर आता लकी चिडतो आणि सागरला म्हणतो, दादूस, अरे मला तरी कोणीतरी विचारा ना. तुम्ही सर्वजण तिचा कसा काय विचार करताय? माझं मत तरी कोणीतरी विचारात घ्या. मला काय वाटतंय हे तुम्ही जाणून घेणारच नाही आहात का? मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे की नाही हे एकदा तरी मला विचारा. तर सागर म्हणतो, आता तुला आम्ही विचारू शकत नाही. तुझं मत कोणीही विचारात घेऊ शकत नाही. कारण त्या मुलीसोबत पुढे जाताना हे सर्व काही एवढे मोठे उद्योग करून ठेवताना तू मम्मीला विचारलं होतंस का? आमचं मत विचारात घेतलं होतंस का? नाही ना. हे सगळे काही उद्योग तू स्वतःच्या मनाने केले आहेस, परंतु यापुढे नाही. आता तुझी मनमानी नाही सहन होणार. आता तुला काही झालं तरी आरतीसोबत लग्न करावंच लागेल, हो की नाही? यापैकी तुझ्याजवळ आता कुठलाही पर्याय नसेल. आम्ही जे सांगू तेच तुला आता करावं लागणार आहे. कारण आता आरतीसोबत तू जे काही वागलायस ना ते चुकीचं आहे. नशीब समज ती मुलगी अजूनही पोलीस स्टेशनमध्ये गेली नाही आहे. तुझा आणि या घराचा विचार करून ती शांत आहे. तर त्यानंतर आता सागर हा इंद्राताईंना म्हणतो, मम्मी, अगं तू एकदा तरी विचार कर ना. आपण अशा अवस्थेत त्या मुलीला असं एकटीला सोडणं योग्य आहे का? आपला मुलगा चुकला आहे, मग त्याला पाठीशी घालणं योग्य आहे का? त्या ठिकाणी जर आपल्या घरातील मुलगी असती, तर कोमल किंवा स्वाती असती, तर त्या मुलाला तू जिवंत सोडलं असतंस का? तर इंद्राताई म्हणतात, सागर, अरे तुझं सगळं म्हणणं मला पटतंय, परंतु ती मुलगी या घरची सून हे माझं मत मान्य करायला तयारच नाही आहे. माझं मन या गोष्टीला तयार होत नाही सागर. सागर म्हणतो, मम्मी, तू काळजी करू नकोस. ती मुलगी चांगली आहे आणि माझ्या भावाचं वाईट व्हावं असं कधी विचार मी करणार आहे का? नाही ना. मम्मी, माझ्यावर एकदा विश्वास ठेव. इंद्राताईंचा सागरवर पूर्ण विश्वास असतो. तर सागरला लकी म्हणतो, दादूस, मी त्या मुलीसोबत लग्न करणार नाही. तर सागर म्हणतो, लकी, एक गोष्ट लक्षात ठेव, आता खायला मिळतंय ना ते तुझं नशीब समज. इंद्राताई म्हणतात, नको रे त्या पोराचं खाणं पिणं काढूस. तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे, परंतु शेवटी लकीचं मत. तर आता सागर म्हणतो, नाही मम्मी, आता लकीचा विचार आपण नाही करू शकत, कारण ही चूक लकीनेच केली आहे आणि त्यामुळे आपण लकीला प्रत्येक वेळी पाठीशी नाही घालू शकत. आता सागर इंद्राताईंना म्हणतो, आई, तू माझ्यासोबत आहेस ना. तू फक्त होकार दे, मग जे काही असेल तो निर्णय घेण्यासाठी मी समर्थ आहे. आता इंद्राताई लकीकडे पाहतात तर लकी यासाठी नकार देत असतो, परंतु इंद्राताई सागरला होकार देतात. आता सागरचं म्हणणं, मुक्ताचा विचार इंद्राताईंना पटत असतो. सागर म्हणतो, आता ठीक आहे, आता लवकरच मी आरतीला घरी बोलावून घेईन आणि या दोघांच्या लग्नाची बोलणी मी तिच्यासोबत करणारच आहे आणि लवकरात लवकर आरती आणि लकीचं लग्न लावून द्यायचं आहे. आता हे सर्व काही सावनीने ऐकलेलं असतं. आता सागरचा हा निर्णय ऐकून सावनीला तर धक्काच बसतो. सावनी म्हणते, नाही नाही, असं मी काहीही होऊ देणार नाही. कारण असं जर झालं, हे प्रकरण जर एवढ्या लवकर मिटलं तर पुन्हा एकदा मोठी होणार आणि सर्वजण जय जय मुक्ता, जय जय मुक्ता असंच करत बसणार आहेत. नाही, आता काही झालं तरी हे प्रकरण मी थांबवू देणार नाही. काही झालं तरी हे प्रकरण वाढतच जायला हवं आणि आता मला असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे हे प्रकरण वाढत जाईल आणि यांचा जो निर्णय आहे तो लगेच बदलेल. आता यासाठी सावनी विचार करू लागते, कारण काही झालं तरी मुक्ताला मोठं होऊ द्यायचं नाही आणि मुक्ताला खाली खेचायचं हाच सावनीचा एकमेव हेतू असतो आणि त्यासाठी सावनी काहीही करायला तयार असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर आता डॉक्टरांशी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की रिपोर्ट कधीपर्यंत येणार आहेत. तर डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला मेल करेनच. तर आता सागरचं डॉक्टरांशी बोलणं चालू असतं. त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते. सागर दरवाजा उघडून पाहतो तर आशू आलेला असतो. आता मात्र सागरला खूप राग आलेला असतो. सागर काही आशूसाठी दरवाजा उघडत नाही. तर आता आशू म्हणतो की मुक्ता. तर सागर म्हणतो की मुक्ता आराम करत आहेत. असं म्हणत आता सागर दरवाजा लावून घेणार, परंतु त्याचवेळी आशू म्हणतो, हा बुके घ्याल का तुम्ही? कारण मुक्ताला ही फुलं खूप आवडतात. आता आशूचं हे बोलणं ऐकून सागर विचार करू लागतो आणि त्यानंतर सागर आशूच्या हातातील बुके घेतो आणि आशूच्या तोंडावरच दरवाजा बंद करून घरात येतो. आता सागरने आशूला काही घरात घेतलेलं नसतं, त्यामुळे आशूला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आशूने पाठवलेला बुके सागर पाहतो आणि मुक्तापर्यंत घेऊन न जातात तो बुके तिथेच फेकून देतो. आता मात्र सागरला आशूचा खूप राग येत असतो. आशूचं सतत मुक्ताच्या जवळपास असणं सागरला काही पटत नसतं.
आता सागर रिपोर्ट चेक करतो आणि त्यानंतर रिपोर्ट सांगण्यासाठी तो मुक्ताकडे येतो. आता त्याचवेळी मुक्ताला असिस्ट करण्यासाठी आलेल्या नर्स सागरला म्हणतात, मी तुमच्याचकडे येत होते, डॉक्टरनी मला रिपोर्ट पाठवले आहेत, मी तुम्हालाच पाठवते. तर आता सागर म्हणतो, नाही नको, डॉक्टरनी मलाही पाठवले आहेत आणि रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप आनंद होतो आणि मुक्ता म्हणते, चला आता बस झालं झोपून राहणं, आता माझी कामं मला आवरायला हवीत. असं म्हणत आता मुक्ता ही बेडवरून उठत तर असते, परंतु त्याचवेळी नर्स मुक्तावर आवाज चढवतात आणि म्हणतात, थांबा, एक पाऊल जरी खाली टाकलात तरी याद राखा, आता तुम्हाला पूर्णपणे आराम करायचा आहे. तुम्हाला आराम करणं हे सक्तीचं आहे, हे सांगितलेलं आहे ना, तरीसुद्धा आगाऊपणासारखी कामं करण्यासाठी पुढे पुढे का जाताय? आता मात्र सागरलाही धक्का बसतो. सागर म्हणतो, अगदी बरोबर, तुम्ही पुढे पुढे का जाताय कामं करण्यासाठी? तुम्हाला सक्तीचा आराम सांगितला आहे ना, मग सक्तीचा आरामच करायचा. आता मुक्ताही सागरकडे डोळे मोठे करून पाहते. सागर हा नर्सना म्हणतो, एक नंबरची आगाऊ पेशंट आहे, कधीही कोणाचं ऐकूनच घेत नाही. तर आता नर्स म्हणतात, हो ना, पेशंट तर आगाऊ आहेच, परंतु पेशंटचे नातेवाईक तेही आगाऊ आहेत. आता मात्र सागरला धक्काच बसतो. सागर नर्सना विचारतो, काय तुम्ही काय म्हणालात? आता मी काय केलं? तर नर्स सागरला म्हणतात, तुम्ही असे डोळे मोठे करून पाहू नका, खरं तर तुम्ही असं तिच्या अवतीभोवती फिरताना म्हणूनच ती अशी वागत आहे आणि पेशंटला आरामाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही व्हा बाजूला. असं म्हणत नर्स सागरला बाजूला ढकलून देतात आणि त्यानंतर मुक्ताला म्हणतात, आता तुम्हाला पूर्णपणे आराम करायचा आहे, या बेडवरून उतरायचं नाही. तर सागर म्हणतो, अहो पण आराम बस झाला, तिला आता बरं वाटतंय ना, मग तिला आता उठून देत ना, म्हणजे तिला थोडं बरंही वाटेल. तर आता नर्स म्हणतात, हो का, त्यांना बरं वाटलं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी आहेच ना. तर सागर म्हणतो, आता त्या बऱ्या आहेत, तुम्ही येऊ शकता. नर्स म्हणतात, चालेल, मी येते, परंतु आज दिवसभर मी त्यांच्यावर लक्ष ठेवणार आणि खरंच त्या बऱ्या आहेत की नाही हे चेक करणार आणि त्यानंतरच मी इथून निघून जाणार. परंतु तुम्हाला माझी मदत करायची आहे ना, मग थांबा, माझ्याजवळ एक काम आहे आणि तुम्ही मला मदत करा. असं म्हणत आता नर्स मुक्ताचं कपाट खोलतात आणि त्यातील एक साडी घेऊन सागरला म्हणतात, ही घ्या, त्यांना कपडे बदलण्यासाठी मदत करा. सागर लगेच होकार देत मुक्ताला म्हणतो, चला. तर आता मुक्ता म्हणते, काय सागर, चला काय चला? तर आता मुक्ता ही नर्स मॅडमना म्हणते, माझी तब्येत अगदी ठीक आहे, मी माझे कपडे चेंज करू शकते. तर नर्स मॅडम म्हणतात, जोपर्यंत मला वाटत नाही की तुमची तब्येत ठीक आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही हलायचं नाही, फक्त बेडवरच राहायचं आहे. आणि सागरला म्हणतात, आता तुम्ही तिला मदत करायची आहे. मुक्ताही सागरला म्हणते, सागर हे काय आहे? अहो माझे कपडे मी चेंज करू शकते. तर सागर म्हणतात, आता त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मदत करायला, मग आता तर मला मदत करावीच लागणार ना. मुक्ताही सागरला म्हणते, नाही या सागर, अहो मी माझे कपडे चेंज करू शकते आणि तुम्ही मला मदत करणार आहात का? तर आता सागर म्हणतो, मुक्ता अहो मी आहे ना, मग तुम्ही कशाला काळजी करताय? तर आता सिस्टर म्हणू लागतात, मी आहे सिस्टर आणि हे आहेत तुमचे मिस्टर, मग ते तर तुम्हाला मदत करूच शकतात. तर सागर म्हणतो, हो ना, मी नक्कीच मदत करू शकतो. तर आता मुक्ता म्हणते, हो का, माझे तुम्ही मिस्टर आहात ना, मग तुम्ही मला मदत करू शकता ना, चालेल तर मग करा मदत. आता मात्र सागरला धक्काच बसतो. सागर विचारतो, काय? तर मुक्ता म्हणते की हो, तुम्हाला मला मदत करायची आहे ना, मग यांना बाहेर पाठवून द्या. सागर म्हणतो, नाही नाही या. तर मुक्ता म्हणते, अहो असं काय करताय, तुम्ही माझे मिस्टर आहात ना. तर आता सागरला मात्र काय करावं काहीच कळत नाही. सिस्टर आता सागरकडे पाहतात, मुक्ताकडे पाहतात. आता त्याचवेळी सागर खोटं कारण देत म्हणतो, ती बघा बेडवरून उठली. असं म्हणत त्यांचा लक्ष विचलित करतो, साडी मुक्ताकडे फेकतो आणि तिथून निघून जातो. आता सागरचं हे वागणं पाहून मुक्ताला तर सागरवर हसू येऊ लागतं. आता नर्स रागानेच मुक्ताकडे पाहू लागतात, तर मुक्ता मात्र शांतच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सावनी ही आरतीला भेटण्यासाठी आरतीच्या घरी गेलेली असते. आता आरती खूप रडत असते, तर सावनी ही आरतीला पाणी देते आणि तिला शांत करत म्हणते, आरती अगं स्वतःला त्रास करून घेऊ नको, अशा अवस्थेमध्ये रडणं खूप चांगलं नाही गं, त्यामुळे प्लीज तू शांत हो आणि स्वतःची काळजी घे बरं. तर त्यानंतर सावनी ही आरतीला म्हणते, आरती अगं त्या नाक्यावरच्या शहाळेवाल्याला सांगितलं आहे, तो तुला रोज एक शहाळा आणून देईल. तर आता सावनीला आरती म्हणते, मॅम अहो एवढं कशासाठी करताय तुम्ही? तर सावनी म्हणते, अगं 2 जीवांची आहेस, मग काळजी नको का करायला? अगं मी सुद्धा शहाळ्याचं पाणी रोज प्यायची, कारण पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये खरंच आपल्याला आपली तब्येत सुधारणं, आपल्या तब्येतीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुला माहीत आहे का आरती, अगं मी तर एकाच नाही तर 2-2 मुलांची आहे. ही प्रेग्नेन्सी काय असते हे मी 2 वेळा अनुभवलं आहे आणि माझ्या घरचे
अगं ज्यावेळी मी पहिल्यांदा प्रेग्नेंट होते त्यावेळी अगदी माझ्या मागे पुढे करायचे. मला काय हवं काय नको हे सगळं काही पाहायचे. माझ्या आवडीनिवडी जपायचेत. मला जे काही हवं ते अगदी बेडवर मिळायचं. कधीही कोणी मला त्रास दिलाच नाही. मी अगदी खूप आनंदात होते. परंतु दुसऱ्या प्रेग्नेन्सीच्या वेळी त्यावेळी तर सागरचं आणि माझं अजिबात पटायचं नाही. आमची सतत भांडणं व्हायची आणि त्यामुळे घरचे कोणीही माझ्याशी बोलायचे नाही. मला काय हवं विचारायचे नाही. ना मला बेडवर जेवण मिळायचं. माझं औषध पाणी कोणीही काहीच बघायचं नाही. सगळं काही मलाच करावं लागायचं. आणि हा सागर 2 शब्द कधी गोड बोलायचा नाही. आता मी त्याच्या बाळाची आई होणार, मग त्याने मला कसं जपायला हवं होतं? नाही, प्रत्येक वेळी माझ्याशी भांडतच राहायचा आणि ते अजूनही मला आठवत आहे. आणि मी त्यावेळी कसं सहन केलं हे माझं मलाच माहीत आहे. आरती, त्यावेळी माझी जी अवस्था होती तीच तुझी आज आहे. अगं आपल्याला अशा अवस्थेमध्ये काय वाटत असतं की आपल्यासोबत आपली फॅमिली असावी, बाळाचे बाबा आपल्यासोबत असावेत, आपल्या अवतीभवती आनंदाचं वातावरण असावं. परंतु नाही आरती, मी जे काही अनुभवलं तेच तुझ्याही नशिबी आलं आहे. आरती, अगं मी एकदा नाही तर 2दा आई झाली आहे. मग आई पण काय असतं, प्रेग्नन्सी काय असते हे मला चांगलंच माहीत आहे. आणि प्रेग्नन्स कधी होऊच शकत नाही अशा बाईचं कधीही आपण ऐकू शकत नाही. कारण मुक्ता काय करत आहे? तुला असंच सांगत आहे. आरती, तू काळजी करू नकोस. परंतु मुक्ताला तुझ्याबद्दल काहीच कळू शकत नाही, कारण ती कधी आई होऊच शकत नाही. आई होणं म्हणजे काय असतं हे मुक्ताच्या नशिबातच नाही. मग ती तुला काय समजावणार आहे? अगं मुक्ताच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नकोस. मुक्ता तुला हेच सांगणार आहे, लकीला समजून घे. आरती, स्वतःची काळजी घे. परंतु या अवस्थेमध्ये तुला किती त्रास होत आहे हे तिला कसं कळणार? कारण ती तर कधी आई होऊच शकत नाही. मग जी आई होऊ शकणार नाही अशा व्यक्तीकडून सल्ला घेण्यापेक्षा आज मी आई होत झाले आहे. मी 2 मुलांची आई आहे. मग मी तुला जे काही सांगत आहे ते प्लीज माझं ऐकून घे. आरती, तुला पटतंय ना? तर आरतीला सावनीचं म्हणणं पटत असतं. सावनी ही आरतीला विचारते, आरती तुला कळतंय ना मी काय सांगत आहे? तर आरती होकार देते. तर आता सावनी म्हणते, हे बघ आरती, एक मोठी बहीण म्हणून मी तुला सल्ला देत आहे. प्लीज त्या मुक्तावर विश्वास ठेवू नकोस आणि मुक्तावर अवलंबून राहू नकोस. अगं तुला तुझे हक्क मिळवून देण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. कळतंय ना तुला मी काय बोलत आहे? तर आरती म्हणते की हो. तर त्यानंतर सावनी म्हणते, अगं कालच मुक्ता आणि सागरचं भांडण झालं आणि बिचारी ती मुक्ता अगं ती बेशुद्ध पडली आणि अजूनही ती बेडवरच आहे. तिला डॉक्टरनी आराम करायला सांगितलं, कारण अजूनही तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालीच नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर आरतीला धक्काच बसतो. आरती विचारते काय? आता सावनी म्हणते, अगं तिचं जाऊन दे, तिचा विचार तू करू नकोस. अगं आता तू आई होणार आहेस आणि त्यात सिंगल मदर. आता सावनीच्या या बोलण्याचा आरती विचार करू लागते. तर सावनी ही आरतीला म्हणते, ते सगळं जाऊ देत, आता मी जे काही बोलत आहे ते लक्ष देऊन ऐक आणि एकदा विचार कर. तर आता सावनी ही आरतीला म्हणते, हे बघ मुक्ता तुझा विचार करणार नाही, कारण मुक्ता घरच्यांच्या आणि नवऱ्याच्या विरोधात जाऊन तुला न्याय मिळवून देणार नाही. त्यामुळे तुलाच तुझा विचार करावा लागणार आहे. अगं तुला तुझ्या मुलाचा हक्क स्वतःलाच मिळवून द्यावा लागणार आहे. अगं जोपर्यंत त्या माणसांचा यामध्ये स्वार्थ नाही तोपर्यंत ती माणसं तुझा विचार करणार नाहीत, हे मला चांगलंच माहीत आहे. आरती, अगं त्या फॅमिलीमध्ये मी राहिले आहे, मी त्यांना अनुभवलं आहे. मग ती लोकं कशी आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. अगं आरती, तू कधी विचार केला आहेस का? अगं आता तू सिंगल आहेस, परंतु पुढे जाऊन तुझ्या हातात बाळ असेल याचा कधी विचार केला आहेस का? अगं पुढे जाऊन त्याच्या फ्युचरचा काय, त्याला तू कशी वाढवणार आहेस याचा एकदा तरी विचार केला आहेस का आरती तू? आता मात्र आरती शांतच होते. तर त्यानंतर सावनी ही आरतीला म्हणते, समजा पुढे जाऊन लकीने तुझ्यासोबत लग्न केलं, परंतु त्यानंतर लकी तुझा तिरस्कार करू लागला तर? आणि माझ्या सासूबाई त्या कशा आहेत ते तर तुला माहीतच आहेत. त्यांनी जर तुला ॲक्सेप्ट केलंच नाही तर? ज्याप्रमाणे त्यांनी मला त्रास दिला, ज्याप्रमाणे त्यांनी मला छळलं आहे, तसंच तुलाही छळलं तर? आता मात्र आरती घाबरून जाते. तर सावनी म्हणते, म्हणून मी म्हणत आहे, या लग्नाच्या वगैरे भंद्यात तू का पडतेस? अगं या लग्नाच्या वगैरे भंद्यात नको पडूस, कारण पुढे जाऊन तुलाच या सगळ्याचा त्रास सहन करावा लागणार आहे आणि तुला होणारा त्रास मी नाही पाहू शकत, कारण या सगळ्या त्रासातून, या सगळ्या संकटातून मी गेले आहे. या सगळ्याशी मी सामना केला आहे आणि म्हणूनच आरती, मी काय सांगते ते ऐक. असं म्हणत आता सावनी ही आरतीला म्हणते, बऱ्या बोलाने सरळ शब्दांमध्ये जर त्याने तुला तुझे हक्क दिले नाहीत तर मग ते हक्क मिळवण्यासाठी तुला भांडण करूनच ते हक्क मिळवावे लागतील. आणि त्यासाठीच उद्या तू त्या सर्वांवर
केस करावीस असंच मला वाटत आहे. आता सावनीचं हे बोलणं ऐकून आरतीला धक्काच बसतो. आरती विचारते केस? तर सावनी म्हणते की हां, बऱ्या बोलाने जर तुझे हक्क तुला मिळत नसतील तर तू त्या सगळ्यांवर केस करावीस असंच मला वाटत आहे. आणि त्यानंतर तुझे हक्क मिळवण्यापासून तुला कोणीही थांबवू शकत नाही. खरं तर कोणी अडवूही शकत नाही. आणि तसंही कायदा हा बायकांच्याच बाजूने आहे. त्यामुळे तुला न्याय मिळणार, तुझ्या मुलाला न्याय मिळणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि तसंही तू घाबरू नकोस. तुला वाटत असेल की ही लढाई तुझ्या एकटीची आहे, तर नाही, मी तुझ्यासोबत आहे. तुला जर कोणतीही मदत लागली तर मला नक्कीच सांग, कारण माझ्याही आहेत ना खूप असे ओळखीचे लॉयर, ते तर तुला नक्कीच मदत करतील. आणि तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, असं म्हणत आता सावनी ही आरतीच्या समोर हात जोडत म्हणते, या सगळ्यामध्ये तू माझं नाव कुठेही घेऊ नकोस. कारण माझं नाव घेतलंस आणि त्यांना समजलं की मी तुला मदत करत आहे, तर मग मात्र ती लोक मला जिवंत सोडणार नाहीत. अगोदरच आदित्यच्या हक्कासाठी मी त्यांच्यासोबत भांडत आहे आणि आता तुला मदत करत आहे, हे जर त्यांना समजलं ना तर ते हाताला धरून मला घराबाहेर काढतील. त्यानंतर ती पुन्हा एकदा माझ्या मुलांपासून मला वेगळं करण्याचा प्रयत्न करतील. आत्तापर्यंत त्यांनी तेच केलं आहे. त्यांचा तो स्वार्थच आहे. परंतु आरती, तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आता आरती ही सावनीवर विश्वास ठेवते आणि सावनीचे आभार मानत म्हणते, थँक्स ताई, तुम्ही मला मदत करण्यासाठी तयार झालात. तर सावनी म्हणते, अगं थँक्स कशासाठी? अगं मी तर तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे, मग तुला तर मी मदत करणारच ना. तर आता आरती म्हणते की ताई, हा विचार माझ्याही मनात आला होता, परंतु माझं पाऊल पुढे पडतच नव्हतं. तर आता सावनी म्हणते, अगं तू स्वतःला अडवू नकोस, कर त्या सगळ्यांवर केस आणि स्वतःचा न्याय स्वतःच मिळव. हे बघ, तुझ्या न्यायासाठी तुलाच भांडावं लागणार आहे, तुलाच खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे आणि तरच कुठेतरी तुला या सगळ्यातून न्याय मिळू शकतो. त्यामुळे तू बिंदासपणे लढ, बिंदासपणे पुढचं पाऊल टाक आणि विचारपूर्वकच निर्णय घे की ज्यामुळे तुझ्या बाळाचं भविष्य एक चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतेस, त्याचं भविष्य तू वाचवू शकतेस, याचा एकदा तरी विचार कर. आता आरती विचार करू लागते. तर सावनी म्हणते, आरती अगं तुला माझ्याबद्दल कितपत माहीत आहे मला नाही माहीत, परंतु मी त्या लोकांपेक्षा चांगली आहे एवढं मात्र नक्की. कारण त्या लोकांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुझ्याबद्दल फक्त सगळ्यांच्या मनामध्ये द्वेष आहे. सगळ्यांना असंच वाटत आहे की आरती चुकीची आहे. त्यांना तुझ्याबद्दल काळजी, दया, माया काहीच वाटत नाही. परंतु आरती, आता तू त्यांचा विचार करू नकोस. आता फक्त तू तुझ्या बाळाचा विचार कर. अगं एकट्याने मूल वाढवणं किती कठीण असतं हे मलाही माहीत आहे. मीही या सगळ्यातून गेले आहे. अगं एकट्याने मूल वाढवणं सोपं असतं तर मी नाही का माझ्या आदित्यला वाढवलं असतं? परंतु नाही. अगं जर आपण एकट्याने मूल वाढवण्याचा विचार केला तर त्यासाठी पैसा लागतो आणि समाज तर आपल्याला कधीही प्रश्नाला विचारायला तयारच असतं आणि कधीही आपल्याला समाजाशी सामना तर करावाच लागतो. आणि म्हणूनच तर मी म्हणत आहे की तुझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी तुलाच लढावं लागेल. आणि तसंही तुझ्या मुलाला त्यांनी काही पैसे खर्च केलेत किंवा तुझ्यासाठी काही पैसे दिलेत तर काही ते कंगाल नाही होणार आहेत. खूप पैसा आहे त्यांच्याजवळ. त्यामुळे आता तू तुझा हक्क मिळव. असं म्हणत आता सावनी ही आरतीला म्हणते, आरती तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे आणि हो काही लागलं तर मला नक्कीच कळव आणि हे शहाळ्याचं पाणी घे हा. असं म्हणत आता सावनी आपला हेतू साध्य करत तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ताला आशूचा फोन आलेला असतो. आता मुक्ता म्हणते बोला. तर आशू म्हणतो, काय पेशंट, कसं वाटतंय? तर मुक्ता म्हणते, प्लीज ना तू पेशंट वगैरे बोलू नकोस. अरे अगोदरच मला पेशंट झाल्यासारखं वाटतंय. तर आशू म्हणतो, अगं आपल्याला पेशंट तेव्हाच झाल्यासारखं वाटतं की जेव्हा आपल्या आजूबाजूची माणसं अगदी कडू तोंड घेऊन आपल्या आजूबाजूला फिरत असतात. जसं एरडेल तेल पिल्यावर वाटतं तसंच. आणि त्यामुळेच आपल्याला आज जन्मा पेशंटसारखं वाटत असतं. आता मुक्ताही म्हणते, नाही आशू असं काहीच नाही. तर त्यानंतर आशू विचारतो, तू काही खाल्लंयस की नाही? तर आता मुक्ता काही बोलणारच त्याचवेळी तिथे सागर येतो आणि मुक्ताचा मोबाईल काढून घेत म्हणतो, मुक्ता अहो काय चाललंय तुमचं? नर्सने तुम्हाला काय सांगितलं आहे? तुम्हाला आरामाची गरज आहे आणि तुम्ही फोनवर बोलत आहात. तर त्यानंतर सागर नर्सना म्हणतो, अहो तुमच्या समोर या फोनवर बोलत आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही काहीच बोलत नाही आहात आणि तिला बोलण्यासाठी देत आहात. अहो अशाच्या फोनवर बोलत राहिल्या तर कशा बऱ्या होणार आहेत सांगा बरं? तर आता नर्स म्हणतात की हो अगदी बरोबर आहे, आता फोन तो माझ्याच जवळ द्या, कारण लोक यांना फोन करणार आणि सतावत राहणार आणि या काही आराम करणार नाहीत. तर मुक्ता म्हणते, फोन चालू आहे. तर आता नर्स फोनवर बोलत आशूला म्हणतात, त्यांना अजूनही बरं वाटलं नाही, त्यामुळे कोणीही फोन करून त्रास देऊ नका. तुम्हाला तर त्यांच्या तब्येतीबद्दल काही विचारायचंच असेल तर इथे येऊन बोला. असं म्हणत आता नर्स आशूचा फोन कट करतात. तर आता मुक्ताला म्हणतात, आता आराम करायचा आहे. तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो, माझ्याकडे काय पाहत आहात, आता आराम करा. असं म्हणत आता सागर हा मुक्ताला आराम करायला सांगतो आणि मनाशीच म्हणतो की बरं झालं नर्सने आशूचा फोन कट केला, पुढे पुढे करायचं असतं ना
परंतु आता येऊन देत, दाखवतोच त्याला, असं म्हणत आता सागर आशूविषयी राग व्यक्त करतो. तर त्यानंतर आता सागर मुक्ताला हळद घातलेलं दूध घेऊन येतो. तर मुक्ता म्हणते, नाही सागरा, मला दूध वगैरे नको आहे, मी लहान आहे का? तर आता सागर म्हणतो, यांना विचारा. असं म्हणत नर्सची भीती दाखवत आता सागर मुक्ताला ते दूध प्यायला देतो. तर आता त्याचवेळी सई आणि आदित्य तिथे येतात. आता त्या दोघांचा गोंधळ पाहून नर्स त्या दोघांवर ओरडतात आणि म्हणतात, काय चाललंय गोंधळ, शांत बसा, पेशंटला आरामाची गरज आहे. तर त्यानंतर सागर म्हणतो की हो, मी त्यांना समजावतो. आता सागर आदित्य आणि सईला शांत राहायला सांगतो. तर आता सई म्हणते, पप्पा स्टोरी. तर आता सागर म्हणतो, मुक्ताईला बरं नाही आणि तुला स्टोरी आठवते का? तर सई म्हणते, नाही, आम्ही इथे स्टोरी ऐकायला नाही तर सांगायला आलो आहोत. तर आता सागर विचारतो, काय? तर आदित्य म्हणतो की हो, दरवेळी याच आम्हाला स्टोरी ऐकवत असतात ना, मग आज म्हटलं की आम्हीच त्यांना स्टोरी सांगावी आणि त्यांना आमच्या स्टोरीमुळे नक्कीच आराम मिळेल. तर आता सागर म्हणतो, परंतु त्यासाठी तुम्हाला यांची परमिशन घ्यावी लागेल. तर आता नर्ससुद्धा यासाठी परवानगी देतात. आता सई आणि आदित्य मुक्ताला स्टोरी सांगू लागतात. आता आदित्य आणि सईची स्टोरी ऐकून मुक्ताला खूप हसू येऊ लागतं. आता चौघंही एकत्र आलेले असतात. नकळतपणे सागरचं मुक्ताचं कुटुंब एकत्र आलेलं असतं. सई, आदित्य, सागर आणि मुक्ता सर्वजण हसत खेळत असतात. अगदी आनंदाचं वातावरण असतं. तर त्यानंतर सागर मुलांना झोपी घालतो आणि नर्सना म्हणतो की मुलांना मी झोपी घातलं आहे आणि याही झोपल्या आहेत, त्यामुळे आता तुम्ही आराम करू शकता, तोपर्यंत मी यांच्यावर लक्ष ठेवेन. तर आता नर्स तिथून निघून जातात. आता सागर मुक्ताची काळजी घेत असतो. मुक्ता ही झोपलेली असते. तर सागर अगदी मुक्ताकडे प्रेमानेच पाहत असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सागर सर्वांना म्हणतो की मी खूप विचार केला आणि मुक्ता बोलतायत ते मला योग्य वाटत आहे. आपण लकीला आणि आरतीला एकत्र आणायला हवं, आरतीचं लग्न लकीसोबत लावून द्यायला हवं आणि आरतीला या घरात घ्यायला हवं. आता सर्वजण या निर्णयाचा विचार करू लागतात. आता त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते आणि आता लेटर आलेलं असतं. ते लेटर वाचून सागरच्या पायाखालची जमीनच सरकते. इंद्राताई विचारतात, सागर अरे काय झालं आहे? तर सागर म्हणतो की आपल्याला कोर्टातून नोटीस आली आहे. तर इंद्राताई विचारतात, काय नोटीस आणि कोणी पाठवली आहे? तर सागर म्हणतो की आरतीने आपल्या विरुद्ध आणि लकी विरुद्ध केस दाखल केली आहे, लकीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. आता मुक्ता ही आरतीच्या घरी येते आणि आरतीला म्हणते, आरती तू हे काय करतेस? तर आरती म्हणते की मला असं हे लग्न नको आहे, त्यापेक्षा माझ्यासोबत त्याने जे काही केलं आहे त्याची शिक्षा तर त्याला मिळायलाच हवी, त्यामुळे ही केस मी मागे घेणार नाही. आता आरतीचा हा निर्णय ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. आता मुक्ता यातून कशाप्रकारे मार्ग काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.